चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ. मी आराधिका देवी. मी एक गृहिणी आहे, त्याचबरोबर एक आध्यात्मिक ओढ असणारी एक स्त्री आहे. घर, कुटुंब आणि जबाबदाऱ्या सांभाळत आध्यात्मिक जीवन कसं जगता येतं हे मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न करेन. मी जे सांसारिक जीवन जगत असताना अध्यात्मानं मला जे शिकवलं, जे समजावून सांगितलं, ते मी इथे सांगण्याचा प्रयत्न करेन. तुमच्या रोजच्या धावपळीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये एक आध्यात्मिक शांतता आणण्याचा प्रयत्न मी करणार आहे. त्यासाठी तुमची साथ खूप गरजेची आहे. त्यासाठी आपल्याला जास्त काही तामझाम करायचं नाही आहे, की नाही का व्रत, वैकल्य, उपासना, साधना वगैरे मी तुम्हाला इथे काहीही सांगणार नाही. फक्त सुरुवातीला छोटंसं नामस्मरणाने सुरुवात करायची आहे आपल्याला, की फक्त तुमची जी कोणती आवडती देवता असेल, देवी असेल, तिचं फक्त एक नाम घ्यायला सुरुवात करायची आहे. जेव्हा आपण जेवताना नाव घ्यायचं तिचं नाही का, बसता, उठता, खाता, पिता जसं आपल्या लक्षात येईल, आपल्याला थोडासा विसर पडेल तुम्हाला सुरुवातीला, पण जसं जसं तुमच्या लक्षात येईल की आता आपल्याला विसर पडला, परत रिपीट सुरू करायचं. फक्त नाव घ्यायचं आहे. त्याचं नाव घेऊन त्या देवाला आपल्याकडे आकर्षित करायचं आहे, की जसं की आपण एखाद्याचं नाव की जर घेतलं, सतत जर एखाद्याचं आठवण काढत असेल, तर त्याला कशी उचकी लागते, तशीच त्या भगवंताला आपली उचकी लागली पाहिजे. त्यासाठी आपण सतत त्याचं नामस्मरण घेत राहायचं आणि त्याचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करायचा. आणि त्याच्या जर आपण अवतीभोवती जर असेल, त्याच्या जर भगवंताच्याकडे आपल्याला भगवंताला आपल्याला स्वतःकडे आकर्षित करायचं आहे. त्यासाठी त्याचं सतत नाव घ्यायचं. आणि जेव्हा आपण कोणतंही कार्य करतो, तेव्हा नाही का हे युनिवर्स आपल्याला दुप्पट देत असतं. जर आपण मग आपण कोणतंही चांगलं कार्य करू किंवा वाईट कार्य करू, ते आपल्याला दुपटीने भेटत असतं. आणि आपण तर सकारात्मक कार्य करत आहे, त्यामुळं तो आपल्याला कोणताही देव असो त्याच्यावरती ऋण ठेवत नाही. माणूस स्वतःवरती ऋण ठेवत नाही, तर देव कसा ऋण ठेवेल? तो आपलं ऋण चुकवणारच आहे. त्यासाठी आपल्याला कर्म करत राहिली पाहिजे आणि त्या भगवंताच्या सानिध्यात जायचं आहे आपल्याला. आणि आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून येतील. फक्त एक छोटीशी सुरुवात तुम्ही नामस्मरणापासून करा आणि तुमच्या आयुष्यात हळूहळू शांतता येणारच आहे आणि सकारात्मक बदलही घडून येतील. फक्त एका छोट्याशा नामस्मरणाने सुरुवात करा आणि इथून पुढे मी तुमच्या आयुष्यात असेच बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करेन. आणि तुमची साथ आणि तुमचा विश्वास हीच माझी ताकद असेल.